ठरलं. तर मग या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की पूर्ण आजी नाटक करत आहे ते. त्यानंतर पूर्ण आजी उभा राहून म्हणते, माझा नातूच आता माझ्याबरोबर बोलत नाही तर मी तरी काय करू. त्यावर सगळे घरचे अर्जुनला समजावून सांगतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, हे ड्रामा क्वीन, मी तुझ्यावर बोलणार नाही, असं होऊच शकत नाही, मी तुझी फक्त चेष्टा करत होतो. त्यानंतर परत इकडे सायली आणि अर्जुन घरात येतात. त्यानंतर अर्जुन खूप हसत असतो आणि म्हणत असतो, अहो बघा ना पूर्ण आजीला काय होते ते. त्यानंतर सायली म्हणते, असं माझी चेष्टा करू नका, मला खूप राग येईल. त्यानंतर अर्जुन म्हणतो, तुम्हाला खोटं खोटं वागायचं जमतच नाही सायली, त्यामुळे तुम्ही कुठं वागत जाऊ नका, तुम्ही जसं आहात तसं मला आवडता. त्यानंतर सायली म्हणते, मला कोणालाही त्रास झालेला आवडत नाही, मधुभाऊ, कुसुमताई, इवन आपल्या घरच्यांमधल्या कोणालाही त्रास झालेला आवडत नाही, इवन तुम्हाला पण त्रास झालेला मला आवडणार नाही. त्यानंतर इकडे पूर्ण आजी सायलीकडून काहीतरी हिशोबामध्ये 5,000चा घोळ होतो. त्यानंतर पूर्ण आजी सायलीवर खूप चिडते आणि त्या चाव्या तिच्या हातातून काढून घेते. त्यानंतर पूर्ण आजी सायलीवर खूप चिडतात आणि रूममध्ये येऊन बसतात. त्यानंतर कल्पना पूर्णाईच्या मागे जाऊन म्हणते, पूर्णाई, तुम्हाला सगळ्यात तिच्या चुका दिसतात, चांगले गुण काही दिसत नाही, तुमच्या डोळ्यावरची तन्वीची पट्टी काढून टाका तर तुम्हाला सायलीचे चांगले गुण दिसतील, असं म्हणत कल्पना तिथून निघून जाते. त्यानंतर पूर्ण आजी सगळा विचार करते. पूर्ण आजी सायलीला पहिल्यापासूनच चांगली ट्रीटमेंट देत असते. त्यानंतर पूर्ण आजी सगळा विचार करून परत विचारच करत असते. त्यानंतर इकडे अर्जुन ऑफिसमधनं घरी येतो आणि पूर्ण आजी असा हाक मारत असतो. त्यानंतर घरातले सगळेजण येतात. त्यावर पूर्ण आजी म्हणते, मला माहिती आहे तू कशासाठी मला हाका मारतोय, पण तू बोलण्याच्या अगोदर मी बोलते, मी जे काही बोलणार आहे ते सगळ्यांनी ऐकून घ्या, असं पूर्ण आजी म्हणते. त्यानंतर पूर्ण आजी सायलीसमोर हात जोडून माफी मागतात आणि म्हणतात, माझ्याकडून तुझ्या बाबतीत खूप साऱ्या चुका झाल्या आहेत, तुझा सतत अपमान होत राहिला, त्यामुळे मला माफ कर, पण तू तुझ्या मर्यादा कधी सोडलेल्या नाहीत, ह्या घराला घट्ट बांधून ठेवलं, त्यामुळे तूच या सुभेदार घराण्याची खरी सून आहे. हे बोलणे ऐकून सगळ्यांना आनंद होतो, पण अस्मिताचा मात्र गळफाट होतो. यानंतर आता पुढे काय होणार हे बघणे खूप रंजक ठरणार आहे. मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.